नमस्कार. जय महाराष्ट्र चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर या गडावर ट्रेक करणार आहोत आणि दुपारचे 12 वाजलेत. आपण ट्रेकला सुरुवात केलेली. तर एक चांगली गोष्ट म्हणजे या गडावर जाण्यासाठी अगदी चांगल्या स्थितीतल्या पायऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे आणि या पायऱ्या असल्यामुळं ट्रेक अतिशय सोपा आहे. तर ट्रेकला आपण सुरुवात केलेली. सोबत आमचे मित्र जे दिसत आहेत ते सचिन शिंदे पाटील आपल्यासोबत आहेत. तर आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1 तासचा कालावधी वर पोचण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर जात असताना विविध रंगाची फुलझाडी या गडावर पाहायला मिळते आपल्याला. तसंच या गडावर भरपूर असं प्राण्यांचं वास्तव्य आहे. त्याच्या संदर्भातले बोर्ड या जाताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिसतात की कोणते पशु पक्षी प्राणी या गडावर वास्तव्य करतात. आणि जाताना सुंदर अशी फुलं जी बघताय आपण, ही फुलंसुद्धा फुलांची झाडं आहेत. आणि आपण हे गड 1 तास पूर्ण करून या गडावर पोचलेलो आहोत. या गडावर पोचल्यावर एक सुंदर असं जरंडेश्वराचं मंदिर आपल्याला दिसतंय. तर या मंदिरात आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. तर हा मुख्य दरवाजा आहे मंदिराचा. बाहेरच्या बाजूला हे असं एक खंडोबा प्रसन्न म्हणून छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावर ही सुंदर अशी अगदी मनाला शांतता देणारी जरंडेश्वराची मूर्ती पाहताय आपण. आणि हे त्या मंदिराच्या उंबऱ्यावर असलेलं जे आपल्याला उंबरा दाखवलेला आहे, हे मंदिर अशा पद्धतीनं आतून आहे. याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे सध्या मंदिराचं. तर दर शनिवारी हजारोनं ट्रेकर्स या गडावर जात असतात. तर आपण रविवारचा दिवस निवडला यासाठी की अगदी गर्दी पूर्ण कमी असते या दिवशी इथं, कारण शनिवारचे भरपूर लोक इथं जात असतात सातारा जिल्ह्यातील. तर हे जरंडेश्वराचं मंदिर, तर या देवाचं दर्शन घेण्यासाठी लोक इथे येत असतात. तर खूप जुनं असं काळातलं जुनं असं मंदिर आहे. वर्षातून एक वेळी इथे यात्रासुद्धा भरते. आणि या जरंडेश्वर मंदिराचं आपण हे मंदिर पहा, त्याच्या अगदी मागच्या बाजूलाच श्रीरामाचं मंदिर आहे. राम सीता यांचं मंदिर आहे. हे सुद्धा आपल्याला आतून दाखवणार आहोत. तर हा मंदिराच्या मागचा भाग आहे. तर आता आपण जाणार आहोत श्रीराम मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि एवढ्या उंच डोंगरावर अशी मंदिर कशा पद्धतीनं बांधली असतील, कसं याचं जो सगळा लागणारा मटेरियलवर नेलं असेल, हे एकदा पाहिल्यावर एकदम अचंबित होतं. तर हे श्रीरामाचं मंदिर आहे. आतमध्ये रामाच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अशा 2 मूर्त्या आहेत, सेवक किंवा ते पहरेकरी अशा पद्धतीचं. आणि हे पहा कासव आहे समोर. आणि इथून आत बघितल्यावर ही सुंदर अशी रामाची मूर्ती, राम लक्ष्मण आणि सीता. जय श्रीराम. आता या मंदिरातून आपण बाहेर पडणार आहोत. तिथं मागच्या बाजूला श्री रामदास स्वामी गुफा म्हणून आहे. तर ते आपण पाहणार आहोत नक्की काय. हे जात असताना ह्या जुन्या असं कोरीव दगडामधील काम आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या बाजूला असे छोटे छोटे मंदिर आहेत. खरं तर पडझड झालेली बाजूनं जुन्या काळात अतिशय सुंदर अशा दगडाच्या इमारती इथं होत्या, पण आता पडझड झालेली थोडीशी. तर आपण या गुफेकडे चाललेलो आहोत. तर ही जर गुफा आपण बघितली तर इथं ही 2 दगडीत एकावर एक दगड आहे. त्या दगडाच्या खाली त्याला कसलाही आधार नाही, पण हा जो दगड आहे वरचा एवढा मोठा, तो दुसऱ्या दगडावर असा फक्त एक बाजू त्याची दिसते आपल्याला. कधी जर आपल्याला सातारा जिल्ह्यात आपण आलात तर या गडाला नक्की भेट द्या जरंडेश्वराला. छोटासा इथं रामदास स्वामींचा फोटो ठेवलेला आहे, तर त्याचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आणि इथंच जरंडेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागं हे असं दगडाच्या अशा गोट्या किंवा ही दगडं असं आहेत, गोल दगडं. तर याच्यामध्ये काय होतं की हनुमान म्हणजे शक्तीचं प्रतीक. मग इथे येणारे जे लोक असतात तर ते ह्या गोट्या अशा खांद्यावर उचलून घेतात. आपण प्रयत्न तर करू, आणि प्रयत्न केलेला आहे. दगड जागेवरून आपण हलवलेला आहे, पण दगड उचलण्यासाठी खूप शक्ती लागते. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि प्रयत्न केलेला आहे. आणि दगड जागेवर हलवून दगडाचं दर्शन घेऊन आपण बाजूला झालेलंच बरं. आता आमचे मित्रसुद्धा प्रयत्न करणार आहेत. कदाचित ते उचलतील, कारण ते पाटील आहेत, ताकदवान आहेत. आणि त्यांनी दर्शन घेऊनच लांब होण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला असू देत. आणि ह्यांचं सगळं दर्शन घेऊन मंदिराच्या चौबाजून आपण फिरलेलो आहे. इथे एक बाबा दिसले आपल्याला, ते चिक्की विकतात. खरं तर या बाबांची जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की हे 2 दिवसातून एकदा या गडावरून खाली येतात आणि हे सगळं मटेरियल घेऊन वर जातात. मग ही 20 रुपयाला मिळणारी चिक्की आपण त्यांना 50 रुपये देऊन घेतलेली आहे. कारण आपण असे किती पैसे घालतो, पण अशा लोकांना 10-20 रुपये दिलं तर थोडंसं मनाला समाधान मिळतं. आणि गडावरून
दिसणारा सुंदर असा सातारा जिल्ह्यातला कोरेगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे जरंडेश्वराचा, सातारापासून अगदी नजीक या गडाच्या पायथ्याशी पारडी नावाचं गाव आहे. आणि हे बघा, हे असं मनमोहक असं सुंदर दृश्य इथं घंट्या लावलेल्या आहेत. इंग्रजांच्या काळातलं सुद्धा इथं काही गोष्टी लाईटीचे खांब वगैरे आढळतात आपल्याला. तर आता ह्या गडाचं आपण दर्शन संपवून आता आपण गड उतार होणार आहोत आणि आपण गड उतरायच्या दिशेने आता चाललेलो आहोत. तर येण्यासाठी एक 1.25 तास ते तासभर वेळ लागला, कारण आपण आराम घेत आलो. पण उतरण्यासाठी एक अर्धा तास खूप झाला, कारण आता आपल्याला उतरताना काही त्रास होणार नाही. तर ह्या गडाची अशी ट्रेक पूर्ण झालेली आपली. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका. गडाच्या शेवटच्या पायरीचं दर्शन घेऊन आपण या गडाचा प्रवास संपवत आहोत.